संतांच्या सहवासाने आयुष्य फुलते. श्री तीर्थक्षेत्र पाथरी साई जन्मभूमीवर आज हरिभक्तपरायण अनंत महाराज कांडके कीर्तन सेवा संपन्न झाली. श्री साई जन्मभूमी पवित्र घुमटांवर सकाळचे सोनेरी किरण आणि पायरीपाशी भाविकांची अलोट गर्दी. महाराजांनी संत तुकारामांचा अभंग संताने सरिता केलो यावर रसाळ निरूपण करत संतांची संगती म्हणजे जीवनातील दीपस्वरूप दिव्यता असा संदेश दिला. मृदंग भीष्म सुरेश महाराज, गायनाचार्य वैजनाथ महाराज पांचा यांची जुगलबंदी. मृदंगाचा गजर आणि पखवाजातील ताल यांचा संगम होताच सभामंडपात भक्तिरसाचे तालावर उमटू लागले. या संपूर्ण बातमीचा अतुल्य महाराष्ट्र न्यूज पाथरी साई जन्मभूमीवरून आशिष मुंडे यांनी घेतलेला आढावा. आजच्या कीर्तनाने पाथरी या पवित्र भूमीवरचं आध्यात्मिक वैभव पुन्हा उजळले. संत हे चंदनासारखे असतात. आपण कुठल्या वडाशी वा बोरीशी जुळतो यापेक्षा सोबतचा चंदन महत्त्वाचा. ते गुण माणसाला सुगंधित करतात. कार्यक्रमाच्या शेवटी साई जन्मभूमी समितीने महाराजांचा शाल श्रीफळाने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. भजनी दल गोपीनाथ कडकर, उत्तम महाराज बोडके यांची हजेरी आणि श्रावण सरींचा भक्ती धारोत्सव या सर्वांनी पवित्र मातीची आज दिव्य बनाई. संतांच्या चरणस्पर्शाने पुण्य पावलेली पाथरी आणि चंदनासारखा सुगंध पसरवणारा आजचा हा महोत्सव निश्चितच भाविकांच्या मनात आयुष्यभर घमघमणार अशाच भक्तिप्राण घटना आणखी पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.